पोंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आदे क्रमांक 14 ओळी क्रमांक 121। नाना कल्लोळ परंपरा संधी जशी सागरा आमानी चराचरा संबोधू तैसा म्हणून वनी आणि ज्वाळ दोन्ही वनीची केवळ तेवे मी गा सकळ संबंधू वावो झालेनी जगे मी झाके तरी जगत व कोण फाके किळेवरी माणिके लोपी जे काही अलंकारात ते आले तरी सोयने पण काही गेले की कमळ फांकले कमळ त्वामुके सांगपा धनया अवयवी अवयविया आच्छादिजी की तया तिची रूप की रोडलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे म्हणून जग परवते सारून पाहिजे माते तैसा नव्हे उकिते आगवे मीची हा तू साचो कारा निश्चयाचा खरा गाठी बांधविरा जीवाचे आता मी मद दाविला शरीर वेगळाला गुणी मीची बांधिला ऐसावडे जसे स्वप्नी आपण उठण्या प्रकाशने आत्ममरण भोगी गा जाण कपिध्वजा का कवळांते डोळे प्रकाशुनी पिवळे देखील ते कळे तयासीची नाना सूर्यप्रकाशे प्रगीते अभ्रभासे तो लोपलाही दिसे सूर्यजिकी पै आपण पेनी जालिया शागा पुल्या बिवानी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे लावणी मी नाना होये ते तैसा जो बंधू आहे तेही देखे बंधुका न बांधिजे हे जाणेने मज माझे ने उपजे आपलेने तरी कोणे गुणे कैसा मज मी बंधू ऐसा आवडते परी असा अर्जुन देवा गुंते किती किंदर्भ काही या रूपनाम ते झाले वर्म अवधारी पा सत्वं रस्तमं इति गुणः प्रकृती संभवः निबंधन्ति महाभावो देहे देहे नमं व्ययम् तरी सत्वर जतम तिघांशी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका या हे सत्व ते उत्तम रस्ते मध्यम ते माझी तम सावे आधारे एकची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडी पाहे वय सात्रय देही एकी जीवी का मिनलेनी किडे जाऊ जाऊ तूक वाढे तव तव सोनीहीन पडे पांचिका कशी पैसावधपणा जैसे वहाविले आळसे सुप्ती बैसे घाणावोनी तशी अज्ञान अंगीकारे निघाले वृत्ती विखुरे ते सत्व रजद्वारे तमय होय अर्जुनागा जाण या नाम गुण आता दाखवू गुण खून बांधिती ते तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोठका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करे अजन्म मरणांती देहधर्मी समजते महत्वाची सुती घेना जव जशी मीनाच्या तोंडे पण जव उंडे तवगळ आसुडी जळपारधी तत्र सत्वं निर्मत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बंधांती ज्ञानसंगेन चानघ तेवे सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके ओढी जती मग खोडके मृग जैसा मग ज्ञाने चढफडे जाणीवेचे खोर खोडे स्वयं सुख हे धाडी हातीचे गा तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्र हरिके मी संतुष्टी देखे श्लाघो लागे मने भाग्यना माझे आजी सुखे नाही तुझे विकाराष्टकी पुंजे सात्विकाचिने आणि येणे न सरे लांकन लागे दुसरे जे वृत्तीचे भरे भूतभांगी आपणाचे ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञानी होय गगना एवढा राहू जसा स्वप्ने रंकपणे रिगे ध्याने तो दो दाना माने नृणामी तैसे गा देहातीता झाल्या ध्येयवता हो लागे पण सुता बाह्य ज्ञाने प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबुना सुखे स्वर्गवरी आणि म्हणे आजी आन मी वाचीन नाही सज्ञान चाचीवर चंद्रा गगन चित्त माझे येथे सत्व सुख ज्ञानी जीवाशी लावणी काने बैलाची करी वाणी पांगुळाची आ आता हाची शरीरी रजिया परी मानिके दे अवधारे सांगे जल रजोरगातात्मकं विद्धे कृष्णसंग समुद्भवं तन्निबंधांति कौंतेय कर्मसंगेन देहिनम हे रजयाची कारणे जेव्हा ते रंजो जाणे हे विलाखाचे तरुणे सदाची गा हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे मग वारया वळघे तसनेची आ मृते आंबुखुनी आगी आळे ऊर्जाग्नीचे साधुकले
आता बहुते कुले आहे तेथ तशी खवळे चाड होय दुका सकट गोड इंद्रासी सांकड गमो लागे तशी तृष्णा वाढीन लिया मिरू हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो जीविताची कुरुंडी उमाळू लागे कवडी मानित्राचे जोडे कृतकृत्यता आजी असते विंची जेल परिपाहे काय की जेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडे म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे या लागे धावे याग करू व्रता पाठी व्रते आचरे इष्टा पुरते काम्य वाचुनी हाते शिवणे नाही पैकी शांतीचा वारा विसाव नेणे विरा तसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस काय चंचळू मासा कमी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजवू नाही तिथून निघा वेंगे स्वर्ग संसार पांगे आगी माझी रिगे क्रियाचे तिचा देही देहा वेगळा लेतसनेच्या सांखळा खटा टोपो वाहे गळा व्यापाराचा हे रजुगुणाचे दारुण देही देही यासी बंधन परिसाता विंदान तमाचे ते तमस्वत ज्ञानजम विद्ये मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्राभिस्त निबंधांती भारत व्यवहाराचे हे डोळे मंजेने पडळे मोहरातीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जे आले जया एका लागले येणे विश्व बोलले नाचत असे अविवेक महामंत्र जे मौढ्य मध्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी जे पार्था ते गा तम ऋतुनेसे वर्म चौखुर देहात्मक मानिया ते हे कशी किर शरीरी माझो लागे चराचरी आणि ते दुसरी गोटी नाही सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य मला ती जे दाढ्य आलस्याचे अंगा अंग मोडा मोडी कार्य जाती अनावडी नुसुती परवडी जांभयांची उघडियाची दिठी देखणे नाही किरटी नाळवितांची उठी व म्हणून पडली धोंडी नेणे कानी मुरडी त्याच्या परी मुरकुंडे उकळून नेणे पृथ्वी पाताळी जावो का आकाशेवरी येवो परी उठे हा भावो उपजो नेणे उचिता अनुचित आघवे जाण सुरता नाठवे जिवे तीन जातीतला लोळावे एसिमे धा उभ उनी करतळे पडी गाये कपोळे पायांचे शिरी याळे मांडू लागे आणि इंद्रियविषयी चांगू जीवे हाती लागू झोपी जाता स्वर्गू वाव म्हणे ब्रह्मायू होईजे मा निजेलियाची असिजे हे वाचून तुझे व्यसन नाही का वाटे जाता ओघे कलांताही डोळा लागे अमृते परीने घे जरी निद आली तेवची आक्रोश बळे व्यापारी कोणी एके वेळे निघाले तरी आंधळे ऋषी जैसे केदवा कसे रहाटावे कोणीशी काय बोलावे हे टाकते की नागवे हेही नेणे पोंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक 14 ओळी क्रमांक 121 ते ओळी क्रमांक 190 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.